सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी आशाची शिदोरीमधून बोलते. तर आज आपण आवळ्याच्या गोळ्या बनवणार आहोत किंवा आवळा कँडी छोटी छोटी. त्यासाठी लागणारे साहित्य बघा काय. आता हे अर्धा किलो आवळे आहेत, ते धुवून स्वच्छ केले ड्राय. नंतर अर्धा किलोला 400 ग्राम गूळ. नंतर बडीशेप अशीच अख्खी टाकायची आपण गुळाच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये झालेल्या गोळ्या गोळवण्यासाठी साखर मिक्सरला लावून घेतलेली आहे किंवा पिठी साखर तुम्ही यूज करू शकता. आणि हे सुंठ पावडर किंवा वेलची पावडर दोन्हीपैकी एक. ठीक आहे सगळ्यांना. आता आपण हे स्टीम करायला ठेवलेलं आहे. स्टीम सगळ्यांना. तर आता आपले हे आवळे स्टीम करून झाले. आपण ते आता अशा प्रकारे सोलून घ्यायचे. दाखवते मी कसं. असं दाबलं ना की त्याच्या फोडी निघतात बघा. आपणच ते सुटतात. थोडीशी गरम आहे. सगळ्यांना. तर आपण आता हे असे आवळे हे करून घ्यायचे. पाकळ्या आपणच होतात छानपैकी बघा. आणि मधली बी काढून टाकायची किंवा थोडं काळपटपणा वगैरे असेल ते पण काढायचं. बघा अशा फुलतात पाकळ्या. आपणच ते वेगळं होतं. हे बघा चांगले बॉइल्ड झाले ना, स्टीम झाले की छान होतात. तर हे पण असे पाकळ्या काढून घेतलेले आहेत. कठीण किंवा खराब असेल तर तो काढून टाकायचा आवळ्याचा पाक. हे बघा अशा उकलतात त्या पाकळ्या. सुंदरच होतात. त्याच्या आता छोटे छोटे कँडी करूया. लहान मोठ्यांना सगळ्यांना तोंडात टाकायला बरं छान वाटतात खाणं. बघा तर अशा आपल्या सगळ्या फोडी तयार झाल्या आवळ्या वाफवल्यानंतर. आता आपण पाक करायला ठेवूया आणि हे मिक्सरमध्ये लावून घेऊया अगोदर. आता आपलं मिक्सरला आवळा क्रश करून झालेला आहे. तर आपण तो आता करायला घेऊया आवळा कँडी. त्यासाठी मी आता जाडबुडाचं कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालायचं आणि त्या तुपावर आवळा परतून घ्यायचा. थोडंसं मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. अगदी थोडंसं घालायचं बघा. थोडंसं तूप घालायचं. आणि त्याच्यावरच हा पल्पला परतून घ्यायचा. बारीक करून घ्यायचं तो. मग चांगली कँडी येते. केस गळती, कंबर दुखी, गुडघे दुखी,
नंतर कोलेस्ट्रॉल कंट्रोल, BP कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा फार औषधी आहे. थोडासा हा गरम करून झाला की मग त्यामध्ये गूळ टाकूया. त्यामध्येच आपण आता गूळ टाकूया. 400 ग्राम गूळ घेतला, म्हणजे आपलं अर्धा किलो आवळ्याला 400 ग्राम गूळ बरोबर होतं. तर आता आपण जो चुंदा बनवलेला आहे की नाही आवळ्याचा, तो आपण थोड्याशा तुपावर, अर्धा चमचा तुपावर तो आपण परतून घेऊया परत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण हा थोडासा परतून घेऊया फ्राय पॅनवर. आपण दुसऱ्या गॅसवर अर्धी वाटी साखरेचा पाक करायला ठेवूया. तोपर्यंत चुंदा थोडासा गरम पण होतो, थोडासा घट्ट पण होतं. आता आपण दुसऱ्या गॅसवर चुंदा हे पाक बनवण्यासाठी 1 वाटी पाणी टाकूया. अर्धी वाटी पाणी. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. आणि अंदाजे
अर्धी ते अर्धा वाटी समजा, किंवा एक छोटी वाटी असेल तर फुल भरून घेऊया. साखर टाकूया. पाक बनवायचा ना आपल्याला. हे बघा सगळं. आता आपण हा पाक बनवून घेऊया. म्हणजे लक्षात आलं का, आतून ती कँडी नरमच राहते पण वरून ती कशी क्रिस्पी झाली पाहिजे की नाही म्हणून. सख्यानो, तर ही आता आपली अशी पाकाची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे, एवढी अशी घट्ट. आणि मग आता आपण हा पाक आपल्या मिश्रणामध्ये, आपलं जे मिश्रण आहे ना त्यामध्ये टाकूया आणि चांगला एकजीव करून घ्यायचा. आपल्या ह्या आपलं सारण थंड होतंय. थंड झालं की आपण कँडी बनवून घेऊया. तर अशी आता आपली ही आवळा कँडी तयार आहे. बघा, अर्धा किलो आवळ्यापासून एवढ्या आवळा कँड्या बनतात. खूप छान बनतात सख्या. मैत्रिणींनो, करून बघा. मुलांना येता जातात असं तोंडात टाकलं ना तर मस्त विरघळतं. बघा, आणि इतके क्रिस्पी होतात. अशा ह्या एकदम क्रिस्पी होतात. बघा, वरून एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे. असं बोट आपलं दाबलं तर दबता येते. ठीक आहे सगळ्यांनो, तर ह्या अशा बनवून बघा आवळा कँडी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये ॲटलिस्ट सांगा. ठीक आहे.